subscribe guys. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि ही माझी पहिली ट्रिप आहे, ती पण सोलो. आणि मी जाते कुठे तुम्हाला लवकरच कळेल. सो तुम्ही माझा हा फर्स्ट व्लॉग एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तुम्हाला माझं थंबनेल बघून कळलंच असेल मी हा ब्लॉग कशासाठी, का आणि कुठे गेल्यामुळे केलेला आहे. सो प्लीज संपूर्ण ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आणि इथे आता आपली 1 आवर लेट झाल्यानंतर ट्रेन आलेली आहे आणि आता आपण ट्रेनमध्ये गेल्यावर भेटूयात. हाय गाईज, सो फायनली मी आता आले ट्रेनमध्ये. माझी 3 इयर्सपासूनचं ड्रीम कंप्लीट होत आहे आणि त्यात तुम्ही माझ्यासोबत आहात याचा मला खूप जास्त आनंद आहे. मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे. सो तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा आणि मी कुठे जाणार, काय काय करणार, आपण सगळे शेअर करेन तुमच्यासोबत. आणि तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब पण करा. गुड नाईट गाईज, स्वीट ड्रीम्स. गुड मॉर्निंग ऑल. रात्री मी खूप दमल्यामुळे झोपून गेले आणि डायरेक्ट सकाळी व्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळी उठल्यानंतर याशिवाय सगळ्यात मोठं सुख काय असू शकतं जे आपण ट्रेनमधून आता अनुभवतोय. इतका सुंदर असा निसर्ग. आणि आता आपण पोहोचलोय कॅसल रॉकला. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आत्ताच तिथून कॅसल रॉकवरून निघालोय आणि आता आपण लवकरच जे बघणार आहे ते सगळ्यांनाच माहीत असलेलं आणि सगळ्यात प्रसिद्ध असा दूधसागर वॉटरफॉल. आणि हो, माझ्यासोबत तुम्ही घरी बसून आता ते एन्जॉय करणार आहात. सो स्टे ट्यून. फायनली आपण ज्याचा वेट करत होतो आणि इथे त्याचे फायनली तुमची वेटिंग संपली आहे. आणि प्लीज लुक ॲट दिस. सो तुम्ही सगळा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही आता बघितला आहे दूधसागर वॉटरफॉल, तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. तुमच्यापैकी जर कोणी गेलं असेल तर प्लीज मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. बिकॉज माझा एक्सपिरियन्स मला बोलताच येत नाही, मला सुचलंच नाही मी काय बोलू. बिकॉज इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, खूप जास्त सुंदर. आपण फोटोमध्ये बघतो, मूवीजमध्ये पण बघितलं आहे, पण सत्यात बघणं हे खरंच नेत्र सुख आहे. त्यामुळे मी खूप एन्जॉय केला आणि मी खूप सारे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढलेत. पण मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही कसं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघून तुम्हाला काय फील होत होतं. आणि इफ जर तुम्ही कधी गेले नसाल तर नक्की प्रयत्न करा, नक्की येण्याचा प्रयत्न करा, जाऊन बघा. हे खरंच सुख आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर गेले असाल तर मला तुमचा एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. मी नक्की वाचेल, मला आवडेल तुमचा एक्सपिरियन्स वाचायला, ऐकायला. त्यानंतर जे आता तुम्ही बघत आहात तुम्हाला कसं वाटलं तुम्हीसुद्धा तुमच्या कमेंट्स करा आणि मला कळवा की तुम्हाला कसं वाटतंय. आता तुम्हाला कळेलच आपण कुठे पोहोचतोय. आपण लवकरच आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे. आणि फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर, जिथे आता आपण आपले 4 to 5 days एन्जॉय करणार आहोत. आणि आता आपली ट्रेन थांबली की आपण उतरूयात आणि मग मी पुन्हा व्लॉग कंटिन्यू करेन. आपण मडगाव स्टेशनला आता आलो आहोत बाहेर. आणि आता इथे बऱ्याच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर्स रेंटवर मिळतात. सो त्यातली आता आपण पाहूयात आपल्याला कोणती गाडी मिळते. आपण स्टेशनवरून उतरलो. आता आपण बघणार आहे की आपल्याला 2 व्हीलर हवी आहे. मला 2 व्हीलर मिळाली तर आपण लवकर रूमवर गेल्यावर मला एक छानशी रूम ठेवतील. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्याला एक रेंटवर गाडी मिळणार आहे. सो फायनली आपण एक गाडी आपल्याला एक ॲक्टिवा मिळाली आहे चांगल्या कंडिशनमध्ये. अगदीच खूप छान आहे की आपल्याला सो डॅमेज वगैरे किंवा अशी काही खराब नाही आहे गाडी, एकदम क्लीन आणि नीट आहे. सो मी तुम्हाला दाखवते.
टॅक्सी दोन गाड्या पूर्ण मिळाली. आपण आता आपली पूर्ण ट्रिप या गाडीवर फिरणार आहोत. आणि आपण साई व्हॅलेंटाईन्स हे हॉटेल बुक केलं होतं. सो हे हॉटेल चूज करण्यामागचं माझं एक स्पेशल काम होतं, ते म्हणजे माझं सी फेसिंग हॉटेल होतं, सी फेसिंग रूम होता. त्यानंतर इथे मला ती ही प्लेस थोडी शांत आणि खूप जास्त पीसफुल वाटली. सो मी हे सिलेक्ट केलं आहे आणि booking.com वर त्यांचे रिव्ह्यूज खूप चांगले होते म्हणून मी हे सिलेक्ट केलं. आणि आता फायनली आपण तिथे आलो आहे जिथे मी तुम्हाला सांगत होते जिथे मी जाणार आहे. तर मी लवकरच बघा आता खूप बरं वाटतं. आता फायनली आम्ही खूप सुख एन्जॉय करत असेल खूप जास्त. आणि अशा या सुंदर अशा बीचवर आता मी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट फर्स्ट टाइमच करणार आहे. लेट्स सी आता मला ते दिसतंय कसं, पण मी करणार आहे. माझं फायनल बुक झालं. मी होप की तुम्हाला आवडेल. की मला ते खूप जास्त आवडलं आणि हे सुद्धा तुम्ही ट्राय करा एकदा. अजून नवीन केलं पाहिजे आणि खरंच खूप छान दिसतंय. आणि या सुंदर अशा ठिकाणी मी माझ्या सेल्फी स्टिकने जमेल तसं अरेंज करून माझे स्वतःचेच खूप छान छान फोटोज काढले. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट जेवायला गेलो. आपण सुरमई थाळी ऑर्डर केली होती आणि आता आपण जेवण झाल्यानंतर बोलूयात. लंच झाल्यानंतर मी पुन्हा बीचवर आले आणि खूप जास्त छान वाटते. आता आपण आलोय परत बीचवर. मी झोपणार होते, डायरेक्ट सकाळी ब्लॉग कंटिन्यू करणार होते, पण आता मला तो मोह नाही आवडला आणि मी मस्त 45 मिनिट झोप काढून पुन्हा मस्त तयार होऊन आले बीचवर. आता आपण पुन्हा काही वेळ बीचवर एन्जॉय करू आणि मग आपण डिनरला जाऊ. आणि हे आहे आता आपलं डिनर, ज्यामध्ये आपण बांगडा थाळी घेतली आहे. सो आता आपण हे एन्जॉय करूयात. गुड मॉर्निंग ऑल. ही आहे आपली नेक्स्ट मॉर्निंग आणि आता आपण एक सकाळी सकाळी सुंदर असं दृश्य पाहणार आहोत. ते म्हणजे तुम्हीच बघा आता. आणि स्पेशली माझ्यासाठी ही सकाळ खूप जास्त सुंदर आहे, बिकॉज हे आपलं एक ड्रीम असतं आणि जे मी आज जगते हे नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी इतकं मोठं असेल की नाही मला माहीत नाही, पण माझ्यासाठी ही सकाळ, त्यानंतर ही ट्रिप, हे सर्व काही खूप जास्त स्पेशल आणि सोलो ट्रिप म्हणून खूप जास्त ॲडव्हेंचरस आहे. सो मी खूप खुश आहे या ट्रिपमध्ये आणि या सुंदर अशा सकाळला मी आता एन्जॉय करणार आहे. आता आपण पुन्हा आलो बीचवर आणि बीच साईडने आपला हॉटेल सो या पद्धतीने दिसतंय, साई व्हॅलेंटाईन्स. त्यानंतर बीचवर मी सुंदर असं कॅसल तयार केलं. मला पाण्यातले व्हिडिओज घेता नाही आले बिकॉज माझ्याकडे फोन नव्हता, पण या स्पेशल मोमेंटसाठी मी फोन घेऊन आले आणि सगळं रेकॉर्ड केलं. माझे फोटोज सेल्फी स्टिकने शूट केले आणि इतके सुंदर असे फोटो आले आणि कॅसलसुद्धा खूप छान झालं होतं. आणि या सुंदर असा कॅसल नंतर मी बांगडा फ्राय डिनरमध्ये घेतला होता आणि तो खूप जास्त टेस्टी आहे. आणि टेस्टी असा बांगडा फ्राय संपल्यानंतर मी थोडं मार्केटमध्ये फिरले. त्यानंतर तिथे इतक्या सुंदर अशा वस्तू होत्या, यातल्या मी ब्रेसलेट्स आणि कानातले काही घेतलेत. त्यानंतर खूप जास्त छान वाटलं मला हे मार्केट फिरताना, बिकॉज इथे खूप जास्त काही मी नवीन ज्वेलरी बघितले. कपडे तर खूप जास्त कलरफुल आणि खूप जास्त इंटरेस्टिंग होते, पण मला स्पेशली मला ज्वेलरी खूप जास्त आवडली. सो मार्केट फिरण्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे.
आणि आता आपण सगळे भेटूयात नेक्स्ट मॉर्निंग. स्वतःसाठी वेळ काढत नाही किंवा स्वतःला असा स्पेशल एक वेळ देत नाही. पण अशा काही गोष्टी केल्यानंतर खरंच आपण स्वतः काय आहोत किंवा आपल्याला काय हवंय हे नक्कीच कळतं. मला या ट्रिपने शिकवलं स्वतःला वेळ देणं किती महत्वाचं आहे आणि नक्कीच स्वतःला वेळ दिला पाहिजे. मी बीचवर फिरत असताना मला काही लोक दिसले जे तिथे रहिवासी लोक होते. त्यांनी त्यांचं जाळं ते बाहेर काढत होते समुद्रातून. पण त्यांना ते जाळं इतकं जास्त जड लागत होतं. परंतु त्यात जे काही आलं या जाळ्यामध्ये ते पाहून मी हा व्हिडिओ खरं तर पोस्ट करणार म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करणार नव्हते. पण जे दृश्य पाहिले त्यानंतर मला नक्कीच हे ॲड करू वाटलं. बिकॉज आपण काय करतोय ते बघा एकदा. किती सॅड आहे की त्यांनी ते इतकं कष्टाने बाहेर काढलं. त्यानंतर तिथे फक्त कचरा होता. म्हणजे खूप जास्त कमी फिश होते त्यांच्या त्या जाळ्यात. खूप म्हणजे अगदी त्यांची साधी एक टोपली पण नाही बदली. म्हणजे जे तुम्हाला दिसत असेल इथे टोपली लहान ती पूर्ण एक बदली नाही. पण सगळा कचरा त्याच्यामध्ये आला होता. त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तितकं प्लीज अशा ठिकाणी आपल्याकडून कचरा होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. त्यानंतर आपण छान रेडी झालो आणि आता आपण आलो आहोत बोटिंगसाठी. सो बोटिंगच्या इथे मला इगल फिडिंग सुद्धा अनुभवायला मिळालंय आणि इथे मी खूप छान असा अनुभव घेतला इगल फिडिंगचा. खरं तर या बोटिंगमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मला सगळा असा व्हिडिओ घेता नाही आला या बोटमधून.
आणि माझा संपूर्ण ब्लॉग खूप आवडला असेल. जे काही मी नवीन एक्सपेरिमेंट केलं आहे सोलो ट्रिप ती पण तुम्हाला आवडली असेल. आणि आता आपण परत तेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मडगाव स्टेशनला आलं. थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल आणि आपण पुन्हा भेटूयात पुण्यात नवीन ब्लॉगसोबत, वेगवेगळ्या नवीन एक्सपेरिमेंटसोबत. असेच काही फूड ब्लॉग, ऑफिस रिलेटेड ब्लॉग, डेली ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग, असे वेगवेगळे ब्लॉग मी तुमच्यासमोर आणत राहील नेहमीच. अँड होप तुम्ही एन्जॉय कराल आणि केलं पण असेल. सबस्क्राईब करा हे सांगेल मी तुम्हाला, बिकॉज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. आपण आलो आहोत स्टेशनवर आणि आता लवकरच आपली ट्रेन येईल आणि आपण पुन्हा येत आहोत पुण्याला. पण मनापासून सांगते गाईज, मी खरंच खूप जास्त एन्जॉय केला आहे हा माझा मी टाईम. आणि स्वतःला वेळ देण्याचं महत्त्व हे मला ह्या ट्रिपने नक्कीच शिकवलं आहे. तुम्ही सुद्धा एकदा हा प्लॅन करून पहा आणि नक्कीच तुमचा पण एक्सपेरिमेंट माझ्यापेक्षा छान असेल आणि असलाच पाहिजे. बिकॉज स्वतःला वेळ दिल्यानंतरच कळेल की आपण स्वतःसोबत सुद्धा किती एन्जॉय करू शकतो. सो प्लीज तुम्ही स्वतःसाठी एकदा वेळ काढा आणि अशीच एक ट्रिप स्वतःसोबत एन्जॉय करा आणि तुमचा एक्सपेरिमेंट माझ्यासोबत शेअर करा. सो आता फायनली आपण पोचलो आहोत पुण्यात आणि मी एका कॅबने घरी जाते. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. सो टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपण लवकरच भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.